नमस्कार कर्क राशीच्या जातकांनो. तर कर्क राशी येत्या 5 दिवसात 5 मोठ्या घटनांचा नक्कीच भूकंप येणार आहे. आणि तुम्हाला सांगते कर्क राशी, तुमचं मन सध्या शांत आहे की आतून खूप काही गोंधळलेलं आहे? तुम्हाला सांगते की तुम्ही बाहेरून भलेही खूप स्थिर आणि समाधानी दिसत असाल, पण खरं सांगू का, तुमच्या मनात सध्या भीती आणि अस्वस्थतेचं वादळ आहे का हे मला नक्कीच सांगा. तुम्ही खूप कष्ट घेतलेत, खूप संयम ठेवला, पण तुमच्या मेहनतीला योग्य किंमत मिळत नाही आहे. सतत वाटतंय ना की मी इतकं सगळं का करतोय? जर मला अपेक्षित यश मिळतच नसेल तर मी हे सगळं का करतोय? हे सतत प्रश्न तुमच्या मनामध्ये सध्या येत असतील. तुम्हाला सांगते, तुमची पैशांची चिंता, कुटुंबातील तणाव किंवा कामाच्या ठिकाणी होणारी दुर्लक्षता तुम्हाला आतून खात आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही या जगात एकटे आहात आणि तुमच्या समस्या खूप मोठ्या आहेत, ज्या कधीच सुटणार नाही. परंतु तुम्हाला सांगते, कर्क राशी, इथेच थांबा. तुमच्यासाठी मी आता सर्वात मोठी बातमी घेऊन आलेली आहे. आयुष्यात आता तुम्हाला असा एक झटका बसणार, एक अशी मोठी घटना घडणार जी तुम्हाला हसवायला लावेल किंवा रडवायला लावेल. नक्कीच काहीतरी होणार. होय, तुम्हाला सांगते, तुमच्या जीवनातील संघर्ष, भीती आणि एकटेपणाचा काळ आता संपत आहे. पण ही घटना इतकी मोठी असेल की ती तुम्हाला हादरवून नक्कीच टाकेल. परंतु कर्क राशी, सावधान. हे परिवर्तन तुम्हाला उद्ध्वस्त करायला येतं आहे की तारून न्यायला येतं आहे, हे आपण पाहणार आहोत. पुढील 5 दिवस तुमच्या भाग्यात एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येत आहेत. आणि या बदलामुळे तुमची निराशा आता एका क्षणात मोठी आशा नक्कीच बनेल. ती मोठी घटना नेमकी कोणती आहे? हा देवदूत तुमच्या जवळच्या माणसांच्या रूपात येईल किंवा अनोळखी व्यक्ती म्हणून येईल? तुम्हाला सांगते, ही संधी तुम्ही ओळखू शकणार की नाही ओळखणार, पुढे काय होणार आहे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला सांगते, तुमचा सर्वात मोठा चमत्कार आता काही क्षणांवरती नक्कीच आहे. त्यामुळे कर्क राशी, तुमचे अश्रू पुसा आणि पुढील संदेशाकडे लक्षपूर्वक लक्ष द्या. कारण तुमचा एकटेपणा आता नक्कीच संपणार आहे. कर्क राशीच्या जातकांना, तुमच्या निराशा आता पूर्णपणे संपला आहे. या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट स्पर्श करणारा संदेश आज पाठवला आहे. कारण तुम्ही बाहेरील जगात शांत आणि संयमी दिसत असला तरी आतून मात्र तुमच्या मनामध्ये उत्पन्न, बचतीच्या समस्या किंवा कुटुंबातील नात्यातील तणावांमुळे एकटेपणा तुम्हाला आज जाणवतो आहे. तुमच्या समस्या कितीही मोठ्या असल्या तरी तुम्हाला सांगते, आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे. या आर्थिक समस्यांमुळे तुमचे मन अस्वस्थ होते, ज्या व्यावसायिक अडचणींमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत होते, त्या सर्व भावनांना तुम्हाला सांगते आता पूर्णविराम देण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी आता हळूहळू शक्य उपायांकडे नक्कीच वळणार आहे. आणि तुम्हाला सांगते कर्क राशी, आजचा हा केवळ एक अंदाज नाही तर ज्योतिषीय आधारावर दिलेले एक आश्वासन आहे की तुमची मदत करण्यापूर्वी ईश्वराने एक व्यक्ती म्हणजेच एक देवदूत तुमच्यासाठी पाठवलेला आहे. आणि ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणींसाठी ती तुम्हाला मदतीचा हात पुढे करेल. आणि तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की मी एकटा नाही आहे, ही भावना तुमच्या मनामध्ये पक्की करायची आहे. कारण तुम्हाला सांगते कर्क राशी, तुमचा विश्वास आणि तयारीच या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची नक्कीच परवानगी देईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे. हा केवळ चांगला दिवस नाही तर हा तुमच्यासाठी थेट ईश्वराकडून पाठवलेला संदेश आहे. संदेश काय आहे? तुमच्या आयुष्यातील आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्यातील सर्व अडथळे आता एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक व्यक्ती निवडलेली आहे. ही व्यक्ती तुम्हाला सांगते साक्षात देवदूत बनून तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हा देवदूत लवकरच पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर येईल. याचे कार्य अत्यंत स्पष्ट आहे, तुमच्या सर्व समस्या आणि अडचणींचा शेवट करणे आणि तुम्हाला आर्थिक आणि भावनिक स्थैर्याकडे घेऊन जाणे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्यासमोर येईल तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूती दाखवणार नाही तर तो आत्मविश्वास आणि आश्वासनाने सांगेल की हे तू चिंता करू नकोस, मी आहे ना, हा निर्णय घे, तू नक्कीच यशस्वी होशील. तुम्हाला सांगते, हा आधार तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ज्या आधारासाठी प्रार्थना करत होता, ज्या योग्य मार्गदर्शनाची तुम्ही अपेक्षा करत होता, ते आता भौतिक रूपात तुमच्यासमोर उभे राहणार आहे. आणि हा बदल तुम्हाला सांगते केवळ योगायोग नाही किंवा निव्वळ सकारात्मक विचार नाही तर यामागे एक विशिष्ट आणि अत्यंत शुभ ज्योतिषीय आधार आहे.
या 5 दिवसात येणारा शुक्रवारचा दिवस तुम्हाला सांगते कर्क राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या दिवशी एक दुर्मिळ दैवी योग तयार होत आहे. शुक्रवार हा दिवस थेट शुक्र ग्रहाला समर्पित आहे. तर कर्क राशी तुम्हाला सांगते, हा शुक्र तुम्हाला सुख, सौंदर्य, धन आणि नातेसंबंधाचा कारक मानला जातो आणि हे सर्व काय आता तो तुम्हाला प्रदान करणार आहे. या दिवशी शुक्राचे गोचर कर्क राशीच्या लोकांच्या धनभावात होत आहे. तुम्हाला सांगते त्यामुळे त्याची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे. याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला हा ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात आता सक्रिय झालेला आहे. या गोचरवर गुरु आणि चंद्र या ग्रहांची अमृत समान म्हणजेच अत्यंत पवित्र आणि शुभदृष्टी पडत आहे. शुक्रावर या ग्रहांची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात तुम्हाला सांगते ईश्वरीय सहायता योग तयार करणे होय. ही ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचे दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गाने आता पुढाकार घेतलेला आहे. दुःख आणि एकटेपणा तुमच्या आयुष्यातून आता पूर्णपणे दूर जाणार आहे. तुम्हाला सांगते हा देवदूत कोणत्याही चमकीत पंखासह किंवा दैवी प्रकाशात चमकत येणार नाही, तर हा ईश्वराचा नियम असा आहे की तो मदत करण्यासाठी नेहमीच सर्वात सामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो. तुम्हाला सांगते की तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल, तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग दाखवेल किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती, विशेषतः तुम्हाला सांगते आई किंवा आईसारखी स्त्री व्यक्ती तुम्हाला आर्थिक आधार देईल. तुमच्या कुटुंबातील किंवा प्रेमसंबंधातील ताण दूर करण्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूत येईल आणि तुमच्यात सामंजस्य घडवून आणेल. तुमच्या जोडीदारासोबतच्या वादात तो निर्णायक आणि योग्य तोडगा नक्कीच काढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली एखादी वरिष्ठ अधिकारी जी तुमच्यावर नेहमीच टीका करत होती, अचानक तुम्हाला मोठी आर्थिक जबाबदारी देईल. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमचे कामाचे स्थैर्य निश्चित होईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या शारीरिक किंवा मानसिक तणावातून जात असाल, तर तुम्हाला असा थेरपिस्ट सल्लागार भेटेल ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल. नवीन दैवी रूप तुम्हाला सांगते संत किंवा गुरु. तर पुढील या 5 दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाल किंवा घरीच असाल, तेव्हा तुमच्याकडे अचानक साधू, संत किंवा गुरु येतील. तुमच्या पैशांच्या आणि कुटुंबांच्या समस्याबद्दल तो साधू, संत, गुरु तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतील. त्यांचे शब्द तुम्हाला सांत्वन देतील आणि ते तुम्हाला तुमच्या समस्यांवर एक प्रभावी दैवी उपाय नक्कीच सांगतील. कर्क राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, जेव्हा हा दैवी देवदूत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश करेल ना, तेव्हा तो केवळ तुमच्या बाहेरीलच समस्या सोडवणार नाही, तर तुमच्या अंतर्मनामध्ये एक मोठा आणि कायमस्वरूपी बदल नक्कीच घडवेल. हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असेल. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी सततची अस्वस्थता आणि पुढचं काय होणार ही भीती होती, ज्यामुळे तुम्ही रात्री नीट झोपू शकत नव्हता, ती भीती आता एका क्षणात नाहीशी होईल. देवदूताच्या आगमनानंतर तुमच्या चेहऱ्यावर आणि मनात खऱ्या शांतीची भावना येईल. तुम्हाला आतून एक मोठा दिलासा मिळेल. जणू कोणीतरी तुमच्या पाठीवरून हात ठेवून शांतपणे तुम्हाला म्हणेल की आता सर्व काही ठीक होणार आहे. आणि या क्षणानंतर तुमचा मानसिक ताण पूर्णपणे संपेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल. पैशांच्या विवंचनेमुळे तुमचा जीव मेटाकुटीस आला होता. हे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे या विचाराने तुम्ही दबले असाल, परंतु आता हा देवदूत तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा, व्यवहारी आणि अचूक मार्ग दाखवेल. चमत्कारिकरित्या तुम्हाला न मागता मोठी आर्थिक मदत मिळेल. ही मदत तुमच्यावरच्या कर्जाचा बोजा हलका करेल आणि तुम्हाला आर्थिक स्थैर्याची एक नवीन दिशा मिळेल. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ मोठा दिलासा मिळेल. कठोर मेहनत करूनही तुम्हाला सतत वाटत होतं की मी कमी पडतोय का किंवा माझे काम पुरेसे चांगले नाही का. यामुळे लोकांमध्ये बोलताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही संकोच बाळगत होतात. पण या देवदूताच्या भेटीनंतर तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडेल. तुमच्यात एक प्रकारची स्थिर आणि आकर्षक ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहाल आणि तुमच्या कामातील नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल.
तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात आलेला हा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल. तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सतत थकवा जाणवत असेल, कामामध्ये आळस येत असेल किंवा लहान सहान आरोग्य समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल, तर हा देवदूत तुमच्यासाठी एक नवीन स्फूर्ती आणि उत्साह घेऊन येईल. तुम्हाला अचानक तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता येईल आणि एक नवीन ऊर्जा नक्कीच मिळेल. तुम्ही तुमचे आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल. विशेष म्हणजे तुमच्या राशीस्वामी तुम्हाला सांगते, सध्या शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे सौंदर्य आणि आकर्षण वाढेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीन मजबूत होईल. थोडक्यात तुम्हाला सांगते, हा देवदूत तुमच्या जीवनातील शांतपण असंतुष्ट या अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढून शांत आणि पूर्ण समाधानी या अवस्थेकडे घेऊन जाईल. जर तुमच्या शेजाऱ्यांसोबत मालमत्तेवरून, जागेवरून किंवा क्षुल्लक कारणावरून कोणता वाद चालू असेल ना, तर हा देवदूत त्यात निर्णायक हस्तक्षेप करेल. हा देवदूत एका कायदेशीर सल्लागाराच्या, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या प्रभावी मध्यस्थाच्या रूपात येईल. हा देवदूत तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी आणि सन्मानाने मिटवेल. ही देवदूत तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी आणि सन्मानाने मिटवणार आणि तुम्हाला लढवण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला त्रास देणारे लोक आपोआप शांत होतील. तुम्हाला तुमच्या घरात पुन्हा एकदा शांतता आणि सुखाचे जीवन मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात जे लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुमच्या प्रगतीचा हेवा करतात आणि तुम्हाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे सर्व डावपेच उलटतील. देवदूताच्या दैवी ऊर्जेमुळे तुमचे शत्रू अचानक शांत होतील. ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील किंवा ते तुमचे स्थिर व शांत स्वभाव स्वीकारून तुम्हाला त्रास देणं बंद करतील. त्यांच्या टीकेचा आणि नकारात्मकतेचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. या दैवी संरक्षणाचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण आता आपोआप दूर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सुखावर पुन्हा एकदा पूर्ण अधिकार मिळणार आहे. तर माझ्या कर्क राशीच्या प्रिय जातकांनो, तुम्ही आत्तापर्यंत खूप संघर्ष केलेला आहे, खूप संयम ठेवला आहे आणि आतल्या तुम्ही खूप दुःख सहन केलेलं आहे. पण आता तुमच्यासाठी ब्रह्मांडातून थेट दैवी मदतीची घोषणा झालेली आहे. तुमचे दुःख, तुमच्या समस्या आता इतिहास बनणार आहे. मनात आता तुम्हाला सांगते, कसलीही शंका किंवा भीती ठेवू नका. हे माझ्यासोबत खरंच घडेल का हा विचारही करू नका. तुम्हाला सांगते, सध्या तुमच्यावरती जी ग्रहांची कृपा आहे ना, त्या ग्रहांच्या कृपेमुळे तुम्ही आता या चमत्कारासाठी पूर्णपणे पात्र आहात. पुढील 5 दिवस डोळे आणि कान उघडे ठेवून नक्कीच त्या देवदूत तो कोणत्याही अनोळखी, साध्या किंवा अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात तुमच्या समोर येईल. त्यामुळे त्याला नक्कीच ओळखा. जेव्हा तुम्हाला अचानक दिलासा देणारे बोल ऐकायला मिळतील किंवा समस्येवर सोपा उपाय मिळेल ना, तेव्हा लगेच समजा हाच तो निर्णायक क्षण आहे. आणि तुम्हाला सांगते, या भविष्यवाणीवर एक पूर्ण विश्वास ठेवा आणि एका नव्या आशेने, नव्या उत्साहाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे नक्कीच पाऊल टाका. आणि तुम्हाला लवकरात लवकर ही दैवी मदत मिळो यासाठी मी नक्कीच प्रार्थना करते. तर कर्क राशीच्या माझ्या प्रिय जातकांना, तुमचा विश्वास आणखीन दृढ करण्यासाठी तुम्हाला फक्त सांगते, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि होय, जर तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. भेटूया अशाच माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, सकारात्मक राहा आणि आनंदित रहा. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि पॉझिटिव्ह विचार करा. धन्यवाद.